तसंच पाहिजे ना तुले भोसडीचे, तसंच पाहिजे तुले. तू काय तसं आवडत नाही ना. हा कशाला सोडवायला त्या दीपीला सांगितलं असं असं केलं आणि तसं तसं केलं. हा आता बसला ना बोंबलत. अबे, पण एवढं बोलं लागत असते का त्याले? एवढं एवढं लगे इकडे तिकडे आणि तिकडे आहे बा, पण तुमचे माय संस्कार पिंस्कार काढले ते ना माय. एवढं एवढं बोला लागते का पण त्याले? नाही 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 नाही, ते तरी लय उलूसं बोललं रे. ती आता गांडीवर सोटे द्यायला पाहिजे होते त्यानं, तेव्हा कुठे मुकाट्यानं बसा लागत होता. बेकार सोडले गाचा त्या डीपीला सांगायचा पोरीचा चक्कर पोरीचा चक्कर. कशाले? नाही नाही लेच क्यूट आहे रे, लेच क्यूट बोलली होती रे ती मला. मी सगळं सांगितलं रे. नालायक लेकाचा. घे ना दाबून आता, असंच पाहिजे तुले. मित्र आहे का तू? तू मित्र नाही, राक्षस आहे तू. मित्र नाही तू माया. बबलू नको आता. या कानानं ऐकायचं, त्या कानानं सोडून द्यायचं, समजलं का? आपल्या दोस्तीचा रूल आहे ते. हो हो हो, बरं ते जाऊ दे. पण हे बापाचा मेळ कसा करायचा? हा बाप तर कुत्र्यासारखा मारन मले. खूप मारते खूप. सहा विषय म्हणजे साईच्या साई विषय गेल्यानंतर मला कसं काय होईल काय नाही हे समजा लागलं नाही आता. हा ना रे, थांब ना, काही ना काही जुगाड लावू ना, थांब ना. Pila-pila, umur raja, pila-pila, wawalajani. पोरांनो. काय झालं? काहून उदास आहात बे तुम्ही? काय झालं तुम्हाला? आता कसं बे, कसं बाब्या कसं? मा बाप तर कुत्र्यासारखा मारते बे आता. अरे हे बाबे आहे ना जिवंत. एक गोष्ट सांग. हा एक गोष्ट सांग तू. जसं त्याले तुझ्या बापाची साईन माहित नाही, त्याच्या बापाला हे कुठे माहिती आहे की हे माणूसच तुझ्या बाप आहे आणि ते माणूसच तुझ्या बाप आहे म्हणून ना. हे पण नाही माहिती ना. बोले का? हे पण आहे. थांब ना, हे बाब्या जुगाड करते, थांब. अरे काय हे सुरेश पाटील, इकडे कुकडे चालले तुम्ही? इकडे कुकडे म्हणजे हे हे पूर्ण जग माझं घर आहे. हे जग पूर्ण माझं घर आहे. मी या रस्त्यानं चाललो, या वळानं चाललो. हे माझं रस्ता आहे. हा, त्याच्यासाठी मी तुम्हाला काय पण करू शकतो. हे समजलं तुम्हाला? बरं, मी काय म्हणतो, 20 रुपये आहेत का तुझ्यापाशी? 20 रुपये दे ना मले. अरे 20 रुपये दे ना. हा ए, देऊ नको तिला पैसे. मूत प्याय चाललं ते. इकडून घेते आणि तिकडे जाऊन पिते. काय नको देऊ देऊ नको. तू थांब ना 2 मिनिटं, कशाला शानपट्टी करा लागला, तू थांब ना. ए दे ना रे. 20 रुपये दे ना. उद्याच देतो तुले. नाही नाही नाही, आज संध्याकाळच देतो तुले. दे ना लेका, दे ना. अरे खूपच ताण लागली रे, पाणी पियावं म्हटलं. हा माहिती आहे कोणतं पाणी पिता तुम्ही, बिस्लरीचं पिता का थंड पिता ते. माहिती आहे मला, माहिती आहे. देतो मी तुला, देतो 20 रुपये. थांब, हे घे बाई, हे घे 20 रुपये ते घे. हे घे पटकन तुझ्यापाशी. अरे वा, तिला आनंदी करून टाकला लेका तू. तूच माझा जिगर, तूच माझा मित्र, तूच माझा सगळा आहे रे. हा, अरे वा पठ्या, खूपच चांगलं काम केलं रे तू. मस्त मस्त, आजचं जुगाड झालं यार, आजचं जुगाड झालं. जाऊ दे सगळं, पण हे आमचं ना एक प्रॉब्लेम झाला. ते प्रॉब्लेम तुला सॉल्व्ह करायच लागतील का? प्रॉब्लम? अपनी जिंदगी में प्रॉब्लम है ही नहीं ना बाबा. तू बता सिर्फ क्या करने का है. 20 काय को 30 रुपए दे तू, मैं सबको बता देता तेरे को. तू प्रॉब्लम तू बोल तू प्रॉब्लम, मैं सब सॉल्व कर दूंगा. बापा रे, आता हिंदीत आलं, हिंदीहून इंग्लिशमध्ये येईल आता हे. माणूस डेंजर आहे बाबा हे. मी काय म्हणतो, आमचा झाला क्लासमध्ये प्रॉब्लेम. मास्तरनं आम्हाला बापाला घेऊन याय सांगितलं. तर तूच आमचा सगळा कार्यकर्ता आहे. आता तुला सांभाळायचं आहे पुढे, काय करायचं काय नाही ते. मास्टर. अरे उसको तो ऐसे ही झुला दूंगा रे मैं, ऐसे 56 आधे 56 जाते मेरे टांग के ऊपर से. समझे? चल, किधर जाने आएगा बोल. मतलब क्या क्या बोलना क्या है? हिंदी हिंदी सोड बाबा, तू मराठीतच बोल. फक्त काय नाही, मीच पॅरेंट्स आहो म्हणा यायचे, आई वडील बाप हो म्हणा. फक्त याचा हा दोघांचे सांगशील तर प्रॉब्लेम होईल. हे माझे कुरुडे केस आहेत, त्याचे साधा भांग आहे. समजून जाईल मात्र काय करायचं काय नाही. हो ना, तू काय को टेन्शन लेता रे. चल ना, तू चल ना बेटा, चल ना. चल पाय झालं जुगाड आता इंगत. चल पैसे पैसे दे खिशातून. पैसे के लिए तो कुछ जान है रे भाई. चलो जाते अपन. बापू सगळे सांगितलेलं ध्यानात आहे ना. हे तोंड वाकडं कर रे हिमकड्यानं, सांगितलेलं आहे ना तुमच्या लक्षात. अरे हो ना, तू काय टेन्शन घेत रे. येऊ तर दे मास्तरले, येऊ तर दे तू. आता सगळं तुझ्यावरच आहे. आम्ही तोंड वाकडं करून बसतो, तू फक्त जे काय आहे ते काय बोलून दे, हिमकड्यानं विषय सलटून दे. हो ना रे, तू काय टेन्शन घेत रे. पप्प्या, तू टेन्शन नको घेऊ.
त्या मास्तरची ताईची त्याची करून टाकतो. टेन्शन नको घेऊ तू. थांब. ए बोलू नको ना, आला ना तो मारायला ना इथंच धरून मले. बरोबर आला का? बरोबर. नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. काय झालं सर? एकाएकी बोलावलं. काही प्रॉब्लेम होता का आपल्या पोराचा? हो ना, खरंच प्रॉब्लेम आहे ना तुमच्या पोराचा. तुमच्या पोराचे फक्त 6 विषय गेले. किती? फक्त 6. काय? 6 विषय? 6 विषय गेले? का तुमच्या पोरानं सांगितलं नाही का तुम्हाला काय झालं नेमकं काय नाही ते? हो सांगितलं, पण मला काही कळालं नाही ते. त्यानं काहीतरी कशा कोणत्या तरी लँग्वेजमध्ये सांगितलं हो. सर ते साईन मीच केली होती. नाही ते त्यानं नव्हती केली. मीच साईन केली होती त्याच्यावर. हो का? मार्क्स तर बघितलीच असेल ना मग त्याची, किती पडले किती नाही ते तुम्हाला माहितीच असं. तुमच्या पोराचे फक्त 6च विषय गेले. 6, जास्त नाही गेले. हां, आणि त्याच्या मागच्या परीक्षेत तर बसायलाच नव्हतं, ते परीक्षेलाच नव्हतं. कुठं गाव हिंडत होतं का नदीवर पोहाय गेलं तर त्याचं त्याला माहिती. तुम्ही सांगा त्याला शाळेत शिकवायचं का काय करायचं? जर ते वर्गातच बसणार नाही तर ते शिकल कसं? त्याचे विषय कसे निघतील? काय? शाळेत बसत नाही? का रे हे नालायका भाड खाऊचे का? हेच सांगितलं का रे तुला? या घरून तर बरोबर निघतं बे तू. शाळेत कुत्राच्या घरून तर बरोबर टायमावर निघतं. मग इथे शाळेत कसं काय येत नाही तू? त्याचा जरासा भविष्याचा विचार करा, नाही तर पोरग खराब होईल ते पूर्ण. असे 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 गुण उधळले ना त्याचे, वाट लागत पूर्ण आयुष्य खराब होऊन जाईल त्या पोराचं. आत्ताच जर लक्ष नाही दिलं तुम्ही तर पुढे चालून ते सुधारणार नाही. लक्ष द्या तुम्ही. आता तुम्ही त्याला सरळ करू शकता, नाही तर शाळेत तुम्ही सरळ करतोच त्याला एका रट्ट्यात. पण आता तुम्ही पहा ते काय, तुम्ही पालक आहात त्याचे, काय करायचं काय नाही ते तुमच्यावर आहे बा. आता माई रिस्पॉन्सिबिलिटी होती. मी तुम्हाला सांगितलं पोरग असं असं आहे, आणि इथे येऊन सांगते कसं फक्त सर 6 विषय गेले फक्त. माझा तर सोडूनच दिल्या. काहीच लाजा नाही. या कानानं ऐकायचं त्या कानानं सोडून द्यायचं बस. बाकी तर काय घेणं नाही. तस नाही, या दुपारच्या सुट्टीत तर राहतच नाही होय. दोघंही नाही राहत महाशे. दोघंही पळून जातात दुपारच्या सुट्टीमध्ये. आम्हीच विचार करायचा का? आम्हीच विचार करायचा तुमच्या पोराचा? तुमचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमचं काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. तुमच्या मुलाला काय आपलं पोरग शाळेत जाते, कुठं जाते, गाव गोरवा करते, कोणत्या नदीवर पोहाय जाते, कोणत्या पोरी मागे जाते, काहीच माहिती नाही तुम्हाला. याच्या वर्गात काय लफडे आहे, काय कसं आहे ते सगळं माहिती आहे मला. पण आता कसं आहे, तुम्हाला फक्त हे फर्स्ट वॉर्निंग आहे, लास्ट वॉर्निंग आहे. तुम्हाला सांगतो काय करायचं काय नाही ते तुमचं तुम्ही पाहत बसा. त्या पुढे मी सांगणार नाही. ते तुमचं पोरग आणि तुम्ही पाहत बसा काय करायचं काय नाही ते. मी माझ्या जर पोरग असेल ना, कुत्र्यासारखं तुडवलं असतं, कुत्र्यासारखं मी. समजलं का? कुत्रीही नसतं लागलं, लय कुत्र्याला ढोरासारखं मारलं असतं, ढोरासारखं. तेव्हाच लाईनीवर आलं असतं हो. अरे हे नालायक थुत्राच्या काय बोलतात सर? काय बोलायला लागलेत ते? काय बोलायला लागलेत सर? अडकवले कसा? इथं 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 गंटीवर रट्टी घ्यायला लागते. इथं मला एक मूत्रा झाले. बस 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 बाबा, उद्यापासून रोज येतो शाळेत नाही, रोज येतो जरा सोळा 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 आता सोळा आता सोळा. अरे जाऊ द्या एवढ्या वेळ तर जाऊ द्या त्याले. आता मरण नाही तर ते म्या मारलं तुम्ही मारसाल, मरून जाईल ते. नाही 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 सर याची तर याची खूनच करून टाकतो आज मी. याला मारूनच टाकतो. पप्प्या तू दगड घे याचा जे मुटकच चिरून टाकतो रे. शाळेत येते दुपारून पडून जाते भिकार चोट नाचा. शाळा कशाला शिकाय पाठवलं? एवढी मेहनत करतो आम्ही तिकडे वावरायनं शेतीतनी, आणि तू 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 काय करणार इथं? अडकवले कसा? शाळेतून दुपारून पडून जातो तू. जाऊ द्या हो काका, जाऊ द्या एवढ्या फारचं जाऊ द्या. बाबा जाऊ द्या ना हो, एवढ्या वरचं जाऊ द्या ना. मी नंतरच्या वेळेस नाही ना, मी पूर्ण विषय काढतो. नाही 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 तू घरी चाल आज. आज तर तू इथून कुत्र्यासारखा मार खातच जात. उद्याला तू मिरवणूकच काढतो लगे गध्यावर. तू शाळेत दुपारून पळून जात. थांब 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 माय नाक कापलं तो तुला मारूनच टाकतो. थांब. हो जाऊ द्या. बस झाला. चल इकडे बाळा, तू इकडे बस. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड? नक्की कमेंट्स करून सांगा. का मारू अजून कुत्र्यासारखे गेले? तुम्हीच सांगा. तर झालाच आपला एपिसोड. तर कशी कहाणी कशी वाटली नक्की कमेंट्स करून नक्की सांगा बरं का. आणि कोणी जर त्या चॅनलला जर सबस्क्राईब करणं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. कारण आपण जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला नक्की भेटेल तुमच्यापर्यंत. चला तर पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. का रे पोट्ट्या, चाल.